द लॉर्ड. हालेलुया. प्रभू येशूच्या नावाला धन्यवाद. पुन्हा एक वार या बायबल स्टडीमध्ये ख्रिस्त येशूच्या नावामध्ये आपलं स्वागत आहे. गेल्या 5 आठवड्यामध्ये आपण बायबल स्टडीची सिरीज शिकलो की परमेश्वर आपल्या मंडळीला कसं उपयोगात आणतो, कसं मंडळीद्वारे कार्य करतो. आणि प्रियानो, त्याच्या पुढचा भाग आज आपण शिकणार आहोत. कारण जे आपण शिकत आहोत ते शिकण्याचा एकमेव उद्देश आहे की एक भक्कम मंडळी किंवा भक्कम हाऊस चर्च किंवा भक्कम हाऊस ग्रुप कसा होऊ शकेल, आणि त्याच्याबद्दल आपण शिकणार आहोत. आणि आजचे हे बायबल स्टडी शिकण्याच्या अगोदर मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे. दर्यावर्दी वास्को द गामा हा पोर्तुगालचा युरोपियन होता. आणि हा युरोपियन माणूस जगातील वेगवेगळ्या वसाहतींचा आणि देशांचा शोध लावणं त्याचा छंद होता. जेव्हा हा वास्को द गामा भारताचा शोध लावण्यासाठी प्रवास करत होता आणि त्यावेळेस त्याच्या जहाजामध्ये तो खूप आजारी पडला. लोकांना, त्याच्याबरोबर असणाऱ्या लोकांना असं वाटलं की याची तब्येत बिघडत आहे, त्यामुळं आपण एखादं बंदर बघावं, एखादं ठिकाण बघावं आणि त्या ठिकाणी राहावं. परंतु वास्को द गामाने त्याच्याबरोबर साथीदारांना उत्तेजन केलं. त्यांना सांगितलं की आपण या नवीन भूभागाचा शोध लावायचा आहे. आणि या ध्येयानं ते सर्व लोक पछाडले गेले. हे ध्येय घेऊन तब्येत ठीक नसताना सुद्धा तो येऊन गोव्याच्या किनारी लागला. प्रियानो, त्यांच्याजवळ ध्येय होतं म्हणून ते तिथंपर्यंत पोचले, उद्देश होता म्हणून तिथंपर्यंत पोचले. अतिशय महत्त्वाची गोष्ट, जर देवाची मंडळी सक्षम व्हावी असा आमचा उद्देश असेल तर ती 100% होणार. पण हा उद्देश नसेल तर देवाची मंडळी भक्कम होणार नाही. पुष्कळ सेवक लोक, पुष्कळ पुढारी लोक, पुष्कळ मंडळीचे लोक ह्या उद्देशापासून खूप दूर असतात. त्यांना मंडळीची काय हानी होते, मंडळीची अधोगती कशी होते, आपल्या साक्षीनं, आपल्या वागण्यानं, आपल्या बोलण्यानं, आपल्या जो विश्वास आहे त्या विश्वासामुळं मंडळीला हानी कशी पोचते याचा विचार करत नाहीत. कारण सैतानानं लोकांचे डोळे बंद केलेले असतात. पण जेव्हा संपूर्ण मंडळी एका उद्देशानं एकत्र येते तेव्हा मात्र ती मंडळी एक सक्षम मंडळी बनते. आणि म्हणून आज आपण अशा सक्षम मंडळीबद्दल, उद्देश असलेल्या मंडळीबद्दल शिकणार आहोत. प्रियानो, मला तुम्हाला आणखी एक गोष्ट सांगायची आहे. सिद्धीज ऑफ कर्नाटकमधील सिद्धी लोकांची, सिद्धीज ऑफ इंडिया ह्या लोकांची घटना सांगणार आहे. हे सिद्धी लोक 12व्या शतकापासून अरब, डच आणि पोर्तुगीज ह्या लोकांनी भारतामध्ये व्यवसायासाठी त्यांना ओझे वाहण्याकरिता गुलाम म्हणून आपल्याबरोबर आणला. जात असताना त्यांना गुलाम म्हणून लोकांना विकून जात असे. बंगालमध्ये अशीच एक सिद्धी म्हणजे आफ्रिकन निग्रो ट्राईब जमात होते. तिथल्या राजानं त्यांना विकत घेतलेलं होतं. हे लोक संख्येनं फार कमी होते, हे लोक गुलाम होते. परंतु त्या सिद्धी लोकांनी ठरवलं की आपण ह्या लोकांना हरवायचं आणि यांच्यावर राज्य करायचं. ते सिद्धी बाहेरचे लोक असताना सुद्धा ते एक जिद्दीनं उठले आणि त्यांनी लढाई केली
ते बंगालच्या राजाचं राज्य जिंकलं आणि 40 वर्ष राज्य केलं. त्यामुळे एक उद्दिष्ट जर असेल तर जी असाध्य ती गोष्ट साध्य होते. त्यामुळं प्रियानो, अतिशय महत्त्वाची गोष्ट आपण या ठिकाणी पाहणार आहे की जी मंडळीमध्ये एक उद्दिष्ट प्राप्त करण्यासाठी जी एकता पाहिजे, एक उद्देश पाहिजे मंडळीजवळ, त्याच्याबद्दल आपण पाहणार आहोत. बायबलमध्ये आपण वचन पाहतो. पेत्राचे दुसरे पत्र 3 अध्याय आणि 9 वचन. कित्येक लोक ज्याला विलंब म्हणून म्हणतात, तसा विलंब प्रभू आपल्या वचनाविषयी करीत नाही, तर तो तुमचे धीराने सहन करीतो. कोणाचा नाश व्हावा अशी त्याची इच्छा नाही, तर सर्वांनी पश्चाताप करावा अशी आहे. प्रेज द लॉर्ड. देवाची इच्छा आहे की सर्वांनी पश्चाताप करावा आणि त्यांचे तारण व्हावं. प्रियानो, हीच गोष्ट आपण येशूबाबत सुद्धा पाहतोय. येशूचा पहिला संदेश मत्ती 4:17 मध्ये पश्चाताप करा, कारण देवाचे राज्य जवळ आलेलं आहे. आणि प्रियानो, पवित्र आत्मा आमच्या चुका आम्हाला दाखवतो आणि आम्हाला पश्चाताप करण्यासाठी मदत करतो. देवाचा, पिता, पुत्र, पवित्र आत्मा या तिघांचा एकमेव उद्देश आहे की कोणाचाही नाश होऊ नये, तर त्यांना तारण मिळावं. त्यामुळं पिता, पुत्र, पवित्र आत्मा लोकांच्या तारणासाठी आणि त्या परिपूर्ण तारणासाठी ते कार्य करत असतात. आणखी एक जर वचन बघितलं, योहानाचे पहिले पत्र 3 अध्याय आणि 8 वचन. पाप करणारा सैतानाचा आहे, कारण सैतान प्रारंभापासूनच पाप करीत आहे. सैतानाची कृत्ये नष्ट करण्यासाठी देवाचा पुत्र प्रकट झाला. सैतानाची कृत्य नष्ट करण्यासाठी देवाचा पुत्र प्रगट झाला. प्रेज द लॉर्ड. प्रियानो, हीच गोष्ट आपण पाहतोय की जो पिता आहे त्यानं सैतानाची कृत्य नष्ट केली. आपण बघतोय की उत्पत्तीच्या 3 अध्यायामध्ये सैतानाला देवानं शाप दिला. त्याला आशीर्वाद नाही दिला, त्याला शाप दिला. आणि पवित्र आत्मा जो आहे तो आम्हाला त्याच्या आत्म्याची दानं, फळं देतो. दुष्ट आत्मे काढण्यासाठी तो आम्हाला मदत करतो. पिता, पुत्र, पवित्र आत्मा तिघेही हा त्रिएक देव आहे आणि हे आम्हाला सैतानाच्या सत्तेखालील लोकांना मुक्त करण्यासाठी मदत करतात. म्हणून प्रियानो, प्रभू येशू ख्रिस्त योहान सुवर्तमान 10 अध्याय 30 वचनामध्ये काय म्हणतो बघा, मी वाचून दाखवतो. मी आणि पिता एक आहो. तो म्हणतो की मी आणि पिता एक आहे. आणि योहान सुवर्तमान 5 अध्याय आणि 30 वचनामध्ये येशू काय म्हणतो पहा, मला स्वतःहून काही करिता येत नाही. जसे मी ऐकतो तसा न्यायनिवाडा करीतो आणि माझा न्यायनिवाडा यथार्थ आहे. कारण मी स्वतःच्या इच्छेप्रमाणे नव्हे, तर ज्याने मला पाठवले त्याच्या इच्छेप्रमाणे करावयास पाहतो. येशू म्हणतो, मी स्वतःच्या इच्छेप्रमाणे करावयास नाही, तर ज्यानं मला पाठवलेलं आहे त्याच्या इच्छेप्रमाणे करतो. आणखी एक वचन आपण वाचूया. योहान सुवर्तमान 16 अध्याय आणि 13 वचन मी तुम्हाला वाचून दाखवतो. तरी तो सत्याचा आत्मा येईल, तेव्हा तो तुम्हाला मार्ग दाखवून सर्व सत्यात नेईल. कारण तो आपल्या स्वतःचे सांगणार नाही, तर जे काही ऐकेल तेच सांगेल आणि होणाऱ्या गोष्टी तुम्हाला कळवेल. प्रेज द लॉर्ड. प्रियानो, या ठिकाणी आपण पाहिलं की येशू जो पुत्र आहे, पित्यापासून जे ऐकतो तेच तो करतो,
तेच तो सांगतो. पवित्र आत्मा स्वतःचं काही सांगणार नाही, तर जो तो पित्यापासून ऐकेल, पुत्रापासून ऐकेल, तेच तो आम्हाला सांगतो. याचा अर्थ काय की पाहिलेल्या वचनानुसार की पिता, पुत्र, पवित्र आत्मा या तिघांचा एकमेव उद्देश आहे की लोकांचं तारण व्हावं, त्यांचा नाश होऊ नये आणि सैतानाची कृत्ये नष्ट करावी. लोकांच्या जीवनामधून आणि जगामधून सैतानाची कृत्ये नष्ट करावी. म्हणून या ठिकाणी पिता, पुत्र, पवित्र आत्मा एक आहेत. आणि प्रियानो, पिता, पुत्र, पवित्र आत्मा हे एक झाल्या कारणानं त्यांनी, आणि येशू सांगतो की मी मंडळीचं मस्तक आहे आणि मंडळी माझा देह आहे. आणि मंडळी ख्रिस्ताबरोबर एक झाल्या कारणानं, कारण इपिस्करास पत्र याचा 5वा अध्याय आणि 22 वचनापासून ते 33 वचनापर्यंत आपण पाहतो की मंडळी आणि ख्रिस्त एक ध्येय आहेत. आणि ते एक ध्येय झाल्या कारणानं मंडळीचा पिता, पुत्र, पवित्र आत्मा या सर्वांचा एकमेव उद्देश आहे की लोकांचा नाश होऊ नये, तर त्यांचं तारण व्हावं आणि सैतानाची कृत्ये नष्ट करावी. ओ प्रभूच्या नावाला धन्यवाद असो. एका मोठ्या कार्यासाठी प्रभूनं तुम्हाला आणि मला मंडळी म्हणून एकत्र बोलवलेलं आहे. प्रियानो, आज आम्हाला संविधान आहे, कायदा आहे. प्रत्येक देशामध्ये कायदा आहे. फारच थोडे देश आहेत की ज्या ठिकाणी हुकुमशाही आहे. परंतु बहुतांशी देशामध्ये लोकशाही आहे. आणि लोकशाहीमध्ये प्रत्येकाला अधिकार आहे की ज्यानं त्यानं त्याच्या विश्वासाप्रमाणे प्रार्थना करायची. आमच्या देशामध्ये सुद्धा आम्हाला लोकशाही आहे, संविधान आहे. आणि त्यामुळं आम्हाला पूर्ण स्वातंत्र्य आहे की एखाद्याला शुभवर्तमान सांगण्याचं, एखाद्यासाठी प्रार्थना करण्याचं, एखाद्याला वाईट मार्गातून बाहेर काढण्याचं, त्याचं मन परिवर्तन वाईटापासून चांगल्याकडे करण्याचा हा 100% अधिकार आहे. पण जेव्हा ही पहिली मंडळी होती पहिल्या शतकामध्ये, त्या ठिकाणी नीरो राजाची राजवट होती. तो अत्यंत क्रूर आणि निर्दयी राजा होता. त्या ठिकाणी विश्वासणाऱ्या लोकांना जगण्यासाठी आणि विश्वासणाऱ्या लोकांना कार्य करण्यासाठी फार अवघड परिस्थिती होती. तो रोमचा सम्राट अत्यंत निर्दयी लोकांच्या, येशूच्या शिष्यांना वेगवेगळ्या पद्धतीनं मारलं. काही लोकांच्या शरीराचं पूर्ण चमडं जिवंतपणी काढलं, काहींचा शिरछेद केला, काहींना क्रुसावरती मारलं, काहींना अग्नीमध्ये आग देऊन मारलं आणि अशा पुष्कळ गोष्टी केल्या. पण त्याही काळामध्ये जे विश्वासणारे होते, त्यांचा एक विश्वासणाऱ्यांचा जो समुदाय होता, त्याच्याबद्दल काय सांगितले आपण वाचणार आहोत. प्रियानो, प्रेषितांचे कृत्य याचा 4था अध्याय आणि 32 वचन मी तुम्हाला वाचून दाखवतो. तेव्हा विश्वास धरणाऱ्यांचा समुदाय एक दिलाचा व एक जीवाचा होता. एक जीवाचा आणि एक दिलाचा होता. एक उद्देशासाठी ते एकत्र आलेले होते. आणि प्रियानो, त्यांना गावामध्ये राहणं काही वेळेला शक्य नव्हतं. त्यांच्यावरती अन्याय आणि अत्याचार होत होते. त्यांच्या संपत्ती हिरावून घेतली जात होती. त्यांना मारले जात होते. त्यांचा शिरछेद केला जात होता. तरीही ते लोक एक दिलाचे, एक जीवाचे आणि एक उद्देशानं भरलेले असल्या कारणानं ते प्रभूचं बहुमूल्य सेवा कार्य करत होते. कारण प्रियानो, आपल्याला माहिती आहे की पहिल्या शतकामध्ये पेत्र, योहान, याकोब, पौल आणि इतर शिष्य, इतर विश्वासणारे, त्या काळचे पुढारी, स्तेफन आणि वेगवेगळे लोक, या लोकांनी जे सेवा कार्य केलं, स्पेशली प्रेषितांच्या कृत्यामध्ये आणि पत्रांच्यामध्ये जे त्यांच्या सेवा कार्याचा उल्लेख आहे, प्रियानो, ते आजही आमच्यासाठी फार प्रोत्साहनकारक आहे, आमच्यासाठी आशीर्वादाचा आहे आणि आम्हाला दिशा देणार आहे. म्हणून तो समुदाय एक जीवाचा, एक दिलाचा होता. तो समुदाय असा होता की एक उद्देशानं भारावून गेलेला होता
आणि त्या उद्देशाच्या दिशेनं धावणारा होता. प्रियानो, या ठिकाणी आपण पहिली गोष्ट जी बघितली की हा जो एक समुदाय आहे, ही जी मंडळी होती पहिली, ही एक उद्देशानं की ख्रिस्ताचं वचन शेवटच्या टोकापर्यंत, शेवटच्या माणसापर्यंत, जगाच्या शेवटच्या टोकापर्यंत पोचलं पाहिजे. म्हणून थॉमस जो होता, थोमा, तो आपल्या भारत देशामध्ये आलेला होता. अनेक शिष्य वेगवेगळ्या देशामध्ये गेलेले होते. योहान पात्म बेटावरती गेलेला होता. मला तुम्हाला सांगायचं आहे की ह्या लोकांच्या जवळ उद्दिष्ट ही पहिली गोष्ट असल्याकारणानं हे लोक इतक्या प्रभावीपणे सेवा करू शकले, इतक्या प्रभावीपणे सेवा करू शकले. त्यांच्याजवळ ठाम असं दर्शन होतं, उद्दिष्ट होतं, त्यामुळं सेवा करू शकले. मला एक तुम्हाला उदाहरण सांगायचं आहे की एकदा एक पास्टर, आणि हे उदाहरण मेंढपाळाची काठी पुस्तकामध्ये आहे, दर्शनासंदर्भात. त्यांनी सांगितलं अमुक एका बेटावरती जायचं, चर्चला उत्तेजन दिलं आणि चर्चनं मग त्या बेटावरती जाण्यासाठी खूप साहित्य दिलं तिथल्या लोकांच्यासाठी. त्या पास्टरने एक बोट भाड्याने घेतली आणि त्या बोटीवरती सगळं साहित्य चढवलं आणि त्या पाण्यातून जलप्रवासामार्गे त्या बेटाच्या दिशेनं ते निघाले. जेव्हा ते बेटाच्या दिशेनं निघाले, बेटाजवळ गेले, तेव्हा त्या बेटच्या खलाशानं विचारलं पास्टरला की हे सगळं साहित्य घेऊन तुम्ही त्या बेटावरती का जात आहे? पास्टरने सांगितलं की आम्हाला त्या लोकांना प्रभू येशूची सुवार्थ सांगायची आहे, त्यांना हे सगळ्या वस्तू कशा वापरायच्या, काय करायचं हे शिकवायचं आहे. आणि मग त्या व्यक्तीने सांगितलं, खलाशानं, की ते बेट निर्मनुष्य आहे, त्या ठिकाणी मनुष्यवस्ती नाही आहे. पास्टरसमोर एक मोठा पेच निर्माण झाला. अनेक दिवस प्रार्थना करून एवढं मोठं साहित्य गोळा करून चाललेला होता. आता जर पाठीमागं गेलं आणि ते बेटच नाही म्हटलं, त्या बेटावरती मनुष्यवस्ती नाही म्हणली, तर लोकांना तोंड कसं दाखवायचं आणि पुढं जायचं तर काय करायचं? लोकांचं बरोबर दर्शन जर नसेल तर लोक मध्येच गोंधळून जातात. दुसरी गोष्ट प्रियानो, हे जे लोक होते, ह्या लोकांचा एकमेकाला सहयोग होता, एकमेकाला सहकार्य होतं आणि एकमेकाच्या सहकार्यातून हे लोक प्रभूचं कार्य करत होते. याच्यासाठी मला तुम्हाला रोमानियामधली एक घटना सांगायची आहे. रोमानिया हा कम्युनिस्ट देश आहे आणि त्या ठिकाणी काही विश्वासणाऱ्यांना एका खोलीमध्ये बिगर अन्ना पाण्याचं ठेवलं. काही दिवस बिगर अन्ना पाण्याचं ठेवल्यानंतर त्यांना वाटलं की आम्ही आता मरणार, आता जगू शकणार नाही. आणि मग की त्यांना एक खडी साखरेचा खडा देण्यात आला की तुम्ही खावा म्हणून. आणि जो लाईनमध्ये पुढं उभा होता त्या व्यक्तीनं पाठीमागच्याला दिला. कारण पाठीमागच्या व्यक्तीचं असं, त्या पुढच्या व्यक्तीचं असं मत होतं की कदाचित माझ्यापेक्षा तो सशक्त असेल, तो जगेल आणि तो प्रभूसाठी काम करेल. आणि असा प्रत्येक व्यक्ती विचार करत आपल्या पाठीमागच्या व्यक्तीला देत होता. याचा अर्थ की प्रभूचं कार्य करण्यासाठी त्यांचा एकमेकासंगती किती सहयोग होता बघा. प्रियानो, रोमकराच्या पुस्तकामध्ये 12व्या अध्यायात आणि 4 आणि 5व्या वचनात काय सांगितले आपण वाचूया. कारण जसे आपल्याला एक शरीर असून त्यात पुष्कळ अवयव आहेत, तरी त्या सर्व अवयवांचे कार्य एकच नाही, तसे आपण पुष्कळ जण असून ख्रिस्तामध्ये एक शरीर आणि प्रत्येक जण एकमेकांचे अवयव असे आहोत. बघा, या ठिकाणी सांगितलंय, कारण जसे आपणाला एक शरीर असून त्यात पुष्कळ अवयव आहेत. गेल्या 2 आठवड्यात या वचनाबद्दल आपण शिकलोय. आपण पुष्कळ
आपलं शरीर जे आहे एक शरीर आहे, पण याला अवयव पुष्कळ आहेत. परंतु हे पुष्कळ अवयव ह्या एक शरीरासाठी काम करत असतात. मी तुम्हाला उदाहरण देऊ इच्छितो. पहिलं उदाहरण जे मला तुम्हाला द्यायचं आहे, आपल्या सर्वांना क्रिकेट आवडतो आणि समजा एखादी अतिटट्टीची मॅच असेल, एखादी फायनल मॅच असेल आणि जर एखाद्या आपल्या खेळाडूने कॅच सोडला तर त्या संदर्भात आपल्याला खूप म्हणजे वाईट वाटतं. आपण त्या खेळाडूवरची चिडतो, तो आळशी आहे, असा आहे तसा आहे म्हणायला चालू करतो. पण कॅच घेण्यासाठी ॲट द टाईम दोन्ही हात एकाच वेळेला असे एकत्र येणं गरजेचे असतात. समजा एक हात असा आला आणि दुसऱ्या हातानं संयोग केला नाही, तो खाली असला तर ते कॅच होऊ शकत नाही. आणखी एक उदाहरण मी तुम्हाला सांगतो की बघा, आपण टू व्हीलर चालवतो. टू व्हीलर चालवत असताना आपण पाहतोय की आपण समोर पाहत जात असतो. टू व्हीलर 50-60च्या स्पीडनं, 70च्या स्पीडनं वेगानं धावत असते. वेगानं धावताना जेव्हा आपल्या लक्षात येतं की पुढं काहीतरी आडवं आहे, तर त्यावेळेस एकाच वेळेस आपले डोळे, आपले हात क्लच दाबणे, आपले पाय गिअर बदलणे, ॲट दी टाईम एकदाच डोळे, हात, पाय सगळं काम करायला चालू करतात. समजा पुढं काहीतरी आडवं आलं आणि डोळ्यानं आपलं काम केलं, पण हात म्हणले मी नंतर 5 मिनिटानं माझं काम करतो. पाय म्हणले की ठीक आहे, ब्रेक दाबायचं काम मी 10 मिनिटानं करतो. तर काय होईल? सगळ्या लोकांचा ॲटोमॅटिकली जो संयोग आहे, सहकार्य आहे, ते त्याच मोमेंटला, त्याच वेळेला होणं हे फार गरजेचं आहे. प्रियानो, अतिशय महत्त्वाची गोष्ट, येशू ख्रिस्ताची सैतानानं अरण्यामध्ये 40 दिवस परीक्षा घेतली. येशू ख्रिस्ताचा 40 दिवस 40 रात्र उपवास होता, त्यानं काहीही खाल्लं नाही. आणि मग परीक्षक सैतान येशूजवळ आला आणि येशूला 3 प्रश्न विचारला. भाकरी संदर्भात, मंदिराच्या शिरोभागावरून उडी मारण्यासंदर्भात आणि सैतानाला नमन करण्यासंदर्भात. समजा यापैकी एखाद्या प्रश्नाचं उत्तर त्याच वेळी जर येशूनं दिलं नसतं तर सैतान जिंकला असता. परंतु प्रियानो, येशू प्रसंग अवधान राखून नेहमी चोख उत्तर देत असे की त्या ठिकाणी सैतान असो, शास्त्री परुषी असोत, सदुकी असोत, मंदिरामधले प्रमुख याचक असोत, सगळे निरुत्तर होत होते. कारण योग्य वेळी योग्य उत्तर दिलं जात होतं. प्रियानो, योग्य वेळी योग्य संयोग केला, सहकार्य केलं देवाच्या मंडळीनं, देवाच्या लोकांनी. जसं मी तुम्हाला उदाहरण सांगितलं की आपण एक शरीर आहोत आणि वेगवेगळे अवयव आहोत आणि प्रत्येक अवयवानं जर का कार्य केलं, आपापलं संयोग केला, सहकार्य केलं आणि ॲट द टाईम गरजेच्या वेळेला, ज्या त्या वेळेला केलं, तर प्रियानो आपण खूप मोठं चांगलं काम करू शकतो. हे देवाच्या मंडळीसाठी आहे. प्रियानो, आपण जर बघितलं तर देवाची मंडळी म्हणून बऱ्याच वेळेला आपण एखाद्या कार्यक्रमाचं उद्दिष्ट ठेवतो, आपण एखादी संजीवनाची मीटिंग ठेवतो. कारण बऱ्याच वेळेला आपण सोळगा या ठिकाणी मीटिंग ठेवली, आपण वेगवेगळे कार्यक्रम ठेवतो आणि काही लोक त्याबद्दल खूप दक्ष असतात, प्रार्थना करतात, आपलं दान देतात आणि आपण फार उत्साही असतात.
काही लोक हे काहीच नाही करणार, पण त्या कार्यक्रमातले दोष काढणार किंवा त्या कार्यक्रमामध्ये कोण काय बोलला ह्याचं विचारपूस करत राहणार. त्यांचं अंतःकरण सहयोग किंवा सहकार्य याचं नसून ते लोक नुसतं असं हे करत राहतात. प्रियानो, मला तुम्हाला सांगून द्या, देवाची मंडळी म्हणून ॲट द टाईम आम्ही देवाच्या कार्यासाठी सहयोग केला पाहिजे. जी मंडळी सहयोग करते ती मंडळी सक्षम असते, जी मंडळी सहकार्य करते ती मंडळी सक्षम असते. तिसरी जी अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे देवाच्या मंडळीसाठी, ते म्हणजे देवाच्या मंडळीचं शिक्षण. प्रियानो, आपण प्रेषितांचे कृत्य 2 अध्याय आणि 42 वचन बघूया. ते प्रेषितांच्या शिक्षणात आणि सहवासात, भाकर मोडण्यात व प्रार्थना करण्यात तत्पर असत. प्रेज द लॉर्ड. ही 4 प्रकारची सहभागिता आहे. ते प्रेषितांच्या शिक्षणात देव जो आहे तो आमच्या आत्मिक शिक्षणाबद्दल खूप उत्साही आहे. देव मोशे संगती समोरासमोर बोलत होता, पण देवानं मोशेला आणि इस्रायल लोकांना नियमशास्त्र दिला आणि त्यांच्याबरोबर बोलला. प्रियानो, देवानं तुम्हाला आणि मला हे त्याचं पूर्ण बायबल, पूर्ण वचन दिलेलं आहे आणि या वचनाच्या द्वारे तो आमच्या संगती बोलत आहे. परमेश्वर जो आहे तो आम्हाला त्याच्या वचनातून देत आहे. जे लोक वचनामध्ये मुळावलेले आहेत, जे लोक वचनाचा अभ्यास करतात, ज्या लोकांना देवाचं वचन समजतंय आणि जे लोक वचनानं प्रभावित झालेले आहेत, तर ते लोक देवासाठी एकत्र येऊन कार्य करतात. जी मंडळी देवाच्या वचनामध्ये सक्षम आहे, खूप चांगली आहे, ती मंडळी देवाचं अद्भुत रीतीनं काम करतो. पाऊलसुद्धा एका मंडळीची वाहवा करतो, त्यांच्या आत्मिक जीवनशैलीची वाहवा करतो. प्रेषितांचे कृत्य 17 अध्याय आणि 11 वचन मी वाचून दाखवतो. तेथील लोक थेसलनिकातल्या लोकांपेक्षा मोठ्या मनाचे होते. त्यांनी मोठ्या उत्सुकतेने वचनाचा स्वीकार केला आणि ह्या गोष्टी अशाच आहेत की काय ह्याविषयी शास्त्रात दररोज शोध करीत गेले. प्रियानो, ही जी बिरुया येथील मंडळी होती, ती बिरुया येथील मंडळी देवाच्या वचनाचा रोज शोध घेत होते, अभ्यास करत होते. देवाचं वचन त्यांच्याबरोबर खूप प्रभावी होते. एवढंच नाही, तर जेव्हा योहान आणि पेत्र ह्यांना मुख्य याजक, शास्त्री, फरीसी यांना पकडलं आणि त्यांनी ओळखलं, 4 अध्याय प्रेषितांचे कृत्य, प्रेषित 4:13 सांगितलं आहे, तेव्हा पेत्राचे व योहानाचे धैर्य पाहून, तसेच हे निराक्षर व अज्ञानी इसम आहेत हे जाणून हे आश्चर्य करू लागले आणि हे येशूच्या सहवासात होते हेही त्यांनी ओळखलं. येशूच्या सहवासात. त्यानं येशूच्या सहवासामध्ये फक्त हे शंभरोन नगरामधून जेवण विकत आणून जेवत होते का, किंवा येशूच्या सहवासामध्ये 5 भाकरी 2 माशांच्या द्वारे पुष्कळ लोकांना जेवण वाढून जेवत होते का, किंवा मार्था मरिये यांच्या घरी भोजनासाठी गेलेले होते का, शिमोनाबरोबर भोजन करत होते का, ह्यांचं उद्दिष्ट फक्त जेवण हे होतं का? बिलकुल नाही प्रियानो. हे लोक येशूच्या सहवासात राहून येशूकडून जे वचन शिकत होते, देवाच्या राज्याच्या गोष्टी शिकत होते आणि त्यामुळं यांच्या जीवनाला एक दर्शन प्राप्त झालेलं होतं, एक उद्देश प्राप्त झालेला होता. त्यामुळं ही मंडळी
त्यामुळं ह्या मंडळीमध्ये त्या काळात कुठलंही मोठं व्यवस्थापन, राजकीय व्यवस्थापन नसताना सुद्धा प्रभावी मंडळी झाली की आजसुद्धा ते आपल्याला उदाहरणं दाखल आहे. त्यामुळं जर मंडळीमध्ये देवाच्या वचनाचं चांगलं शिक्षण असेल तर प्रियानो, अतिशय महत्त्वाची गोष्ट की ती मंडळी देवासाठी कार्य करणार, देवासाठी कार्य करणारी मंडळी असणार. आणि शेवटची गोष्ट मला तुम्हाला सांगू द्या की जी अतिशय महत्त्वाची आहे की ही गोष्ट ती म्हणजे की मंडळीसाठी आपलं केवळ जीवन देणारे नव्हे, प्रभूसाठी आपलं जीवन देणारे नव्हे, पण आपलं सर्वस्वसुद्धा देणारे लोक आपल्या मंडळीमध्ये पाहिजे. आपण वाचूया प्रेषितांची कृत्य याचा 4 अध्याय आणि 32 ते 37 वचन. तेव्हा विश्वास धरणाऱ्यांचा समुदाय एक दिलाचा व एक जीवाचा होता. कोणीही आपल्या मालमत्तेतील काहीही स्वतःचे आहे असे म्हणत नसे, तर त्याचे सर्व काही सामायिक होते. प्रेषित मोठ्या सामर्थ्याने प्रभू येशूच्या पुनर्स्थापनाविषयी साक्ष देत होते आणि त्या सर्वांवर मोठी कृपा होती. त्यांच्यातील कोणालाही उणे नव्हते, कारण जमिनीचे किंवा घराचे जितके मालक होते तितके ती विकीत आणि विकलेले वस्तूंचे मोल आणून प्रेषितांच्या चरणापाशी ठेवीत. मग ज्यांचा त्यांच्या गरजेप्रमाणे प्रत्येकाला वाटून देण्यात येत असे. कुप्र बेटात जन्मलेला योसेफ नावाचा लेवी होता. त्याला प्रेषित बर्नबा म्हणजे बोधपुत्र म्हणत. त्याची शेत जमीन होती, ती त्याने विकली व तिचे पैसे आणून ते प्रेषितांच्या चरणापाशी ठेवले. प्रेज द लॉर्ड. प्रियानो, या ठिकाणी सांगितलेलं आहे की जो विश्वासणाऱ्यांचा समुदाय होता, 32 वचन सांगते, तो एक दिलाचा एक जीवाचा होता. आणि कोणीही आपली मालमत्ता ही माझी स्वतःची आहे असं म्हणत नसे, तर ते काय करायचे की ते सामायिक आहे, ते सगळ्यांसाठी वापरायचे. आणि एवढंच नाही, तर प्रेषित मोठ्या सामर्थ्याने प्रभू येशूच्या पुनरुत्थानाविषयी साक्ष देत होते. हे लोक आपल्या जमिनी, आपली घरं, आपली मालमत्ता विकत असेत आणि विकलेल्या वस्तूचे मोल प्रेषितांच्या चरणापासून पाशी आणून ठेवत असेत. प्रियानो, ही जी गोष्ट आहे, हा जो त्याग आहे की देवासाठी आपल्या वस्तू विकणे, देवाला देण्यासाठी आपण आर्थिक नियोजन करणे. हे लोक आपली घरं, आपल्या जमिनी, आपल्या मौल्यवान वस्तू विकत होते आणि देवाच्या कार्यासाठी प्रेषितांच्या चरणाजवळ आणून देत होते. हे कधी होणार? कारण बऱ्याच वेळेला आपण पाहतो की जेव्हा लोकांना देवाला देण्याबाबत चर्चा केली अथवा सांगितलं, वचन शिकवलं, तर लोकांचं असं मत असतं की आमच्याजवळ काही नाही. पण लोक बचत करतात, लोक उसने पैसे देतात, लोक नव्या नव्या गोष्टी घेतात, पण देवाला देण्यासाठी त्यांच्याजवळ नसतं. याचं काय कारण आहे? याचं कारण आहे की देवाला सर्वस्वी समर्पण करण्याचं जी भूमिका आहे ती त्यांच्याजवळ नसते. कोल्हापूरमध्ये माझे एक मित्र आहेत. एकदा त्यांनी एक गॉस्पल मीटिंग ठेवली होती. गॉस्पल मीटिंग ठेवली असता त्या मीटिंगच्या खर्चासाठी ते पैशाची बेरीज करत होते, पैसे गोळा करत होते. आणि त्यांनी एका बिझनेसमॅनला सांगितलं की आमची मीटिंग आहे आणि आम्हाला तुम्ही मदत करा. त्याचा बिझनेस लॉसमध्ये आलेला होता. काही कारणास्तव त्याचा बिझनेस लॉसमध्ये आला. आणि प्रियानो, त्याच्याजवळ जे प्रॉमिस केलं होतं, जे देतो म्हणला होता, ते देण्यासाठी पैसे नव्हते. त्यानं आम्हाला तिसऱ्या दिवशी तुम्ही ह्या वेळेत या, मी तुम्हाला पैसे देईन, ते घेऊन जा त्या मीटिंगसाठी.
आणि जेव्हा आम्ही तिथं पोहोचलो तर तो व्यक्ती आम्हाला म्हणला की तुम्ही एक अर्धा तास पाऊण तास बसा, माझ्या घरी प्रार्थना करा, मी जाऊन येतो. आणि आम्ही बघितलं तर तांब्याच्या 2 घागरी आणि इतर काही भांडी त्यानं त्या पोत्यामध्ये घातलेली होती आणि तो विकण्यासाठी घेऊन चाललेला होता. प्रियानो, तो माणूस गेला आणि त्यानं ती विकली आणि ते पैसे त्या पास्टरांच्याकडे दिले. आम्ही त्यासाठी प्रार्थना केली. देवानं त्या माणसाला आशीर्वाद केला आणि त्याचा बिझनेस पुन्हा परत देवानं आशीर्वादित केला. प्रियानो, देवाला देण्याचं जे अंतःकरण या मंडळीजवळ होतं, त्यामुळं देवाचं कार्य खूप होत गेलं, खूप वाढत गेलं, रोज लोकांची भर पडत गेली. प्रियानो, जर आम्ही कंजूसपणे देवाचं कार्य करू लागलो, आम्ही वेगवेगळ्या गोष्टी घेण्यासाठी वापरण्यासाठी खर्च करू शकतो पण देवासाठी करत नाही आहे, तर प्रियानो, देवाचं अद्भुत काम होणार नाही. मला तुम्हाला आणखी एक उदाहरण सांगायचं आहे. 16व्या शतकापासून युरोपियन देशामध्ये संजीवन आलं आणि 17व्या शतकापासून युरोपियन देशांनी जगभरामध्ये सुवार्तिक पाठवायला सुरू केलं. त्यांनी सुवार्तिक पाठवले. त्यांनी शाळा, बोर्डिंग्स, हॉस्पिटल अशा अनेक लोक उपयोगी गोष्टी राबवल्या. ख्रिस्ताचं प्रेम दाखवलं. त्यासाठी त्या लोकांनी अफाट रीतीनं देवासाठी दिलं. त्यामुळं देवानं त्या लोकांना आशीर्वाद केलं. त्या लोकांना खूप आशीर्वाद केला. प्रियानो, आज देवानं ही संधी तुम्हाला आणि मला दिलेली आहे की तुम्ही नेहमी देवाच्या राज्यासाठी पेरावं, देवाच्या राज्यासाठी द्यावं आणि देवानं तुम्हाला आणि मला आणि आपल्या पुढच्या पिढ्यांना आशीर्वाद करावा. परमेश्वराचं वचन सांगत आहे की हा जो 4था गुण होता की त्यांनी केवळ आपला वेळ, त्यांनी केवळ आपलं जीवन प्रभू येशूला दिलं नाही, तर त्यांनी आपलं सर्वस्वसुद्धा दिलं. सर्वस्वसुद्धा दिलं. प्रियानो, देव आशीर्वाद करणार, देव आदर करणार ह्या गोष्टीचा. देव ह्या गोष्टीचा आदर करणार. आणि म्हणून मला तुम्हाला सांगून द्या की देवाचं वचन तुम्हाला आणि मला सांगतंय की जर तुम्ही नेहमी एक सक्षम मंडळी व्हायची असेल, एक प्रभूचं अद्भुत कार्य करणारी मंडळी व्हायचं असेल, तर प्रभूच्या राज्याच्या वाढीचा उद्देश आमच्याजवळ पाहिजे. दुसरी गोष्ट की आम्ही देवाचे मंडळी म्हणून, एक शरीर म्हणून एकत्र सहकार्य करणारे, कार्य करणारे लोक पाहिजे, सहयोग करणारे लोक पाहिजे. तिसरी गोष्ट की आम्ही देवाच्या वचनामध्ये भक्कम पाहिजे, देवाचं वचनामध्ये मुळावलेलं पाहिजे, शिकलं गेलेलं पाहिजे. आणि चौथी गोष्ट, देवासाठी केवळ आमचा वेळ आणि आमचं अंतःकरण नव्हे, तर इवन आमची आर्थिकता, एवढंच नव्हे, देव जे काय आम्हाला दाखवेल ते देण्याचं सॅक्रिफाईस केलं पाहिजे, समर्पण केलं पाहिजे. प्रियानो, या 4 गोष्टी आज आपण शिकत आहोत. अशा पुष्कळ गोष्टी आहेत, पण या 4 गोष्टी आपण शिकत आहोत. जर आम्ही आमच्या जीवनाचं अशा प्रकारे देवाला समर्पण केलं, देवासाठी कार्य केलं, तर प्रियानो, देवाची मंडळी या भारत देशामध्ये सक्षम होईल. शहरामध्ये होईल, तालुक्यामध्ये होईल, गावागावामध्ये होईल. प्रियानो, देव वाट पाहत आहे तुमची नि माझी, की त्याची मंडळी आशीर्वादित व्हावी, म्हणून एक सक्षम मंडळी व्हावी, म्हणून देव जो आहे तो आमची वाट पाहत आहे की आम्ही एक उद्देशानं सहयोग करण्यासाठी
भक्कम शिक्षणामध्ये आणि सॅक्रिफाईस करणारे, अर्पण करणारे लोक बनावे. प्रियानो, शेवटची मी एक गोष्ट सांगतो. सॅम्युएल मॉरिस हा एक गुलामाचा मुलगा होता आफ्रिकेमध्ये. तो एका प्रार्थनेला गेलेला होता. दान देण्यासाठी त्याजवळ काहीच नव्हतं. जेव्हा त्याच्याकडे एक मोठी पिशवी आली तेव्हा ती त्याने घेतली. तो त्याच्यामध्ये सामावण्याचा प्रयत्न करू लागला. तो म्हणला, माझ्याकडे देण्यासाठी काही नाही, पण मी स्वतःलाच देवाला देतो. हा प्रियानो, आज तुम्ही आणि मी स्वतःला देवाला दिलं पाहिजे. आणि जे काही आम्ही आमचा वेळ, पैसा, ज्या ज्या काही गोष्टी देवासाठी देऊ शकतो त्या दिल्या पाहिजे. म्हणजे एक सक्षम आणि देवाला हवी अशी मंडळी, असा समूह बनेल. प्रार्थना करूया की प्रभूनं तुम्हाला आणि मला ह्या प्रकारे वापरावं म्हणून, उपयोगात आणावं म्हणून. प्रभू येशू, मी तुझ्या नावाला धन्यवाद, मान, महिमा, गौरव, स्तुती, आराधना, प्रशंसा करतो. प्रार्थना, स्तुतीने आराधना करतो. तोच राजांचा राजा, प्रभूंचा प्रभू, स्वर्गीय समर्थ देव आहेस. देवा, मी प्रार्थना करतो ख्रिस्त येशूच्या नावामध्ये तुझं अद्भुत कार्य कर, तुझा अभिषेक कर. आणि देवा, आज आम्ही एक सक्षम मंडळीसाठी, प्रभावी मंडळीसाठी, कार्यरत मंडळीसाठी 4 गोष्टी पाहिल्या. पहिली गोष्ट की त्याच्यामध्ये उद्देश, दुसरी गोष्ट की सहयोग, तिसरी गोष्ट की भक्कम शिक्षण, आणि चौथी गोष्ट ती म्हणजे समर्पण. परमेश्वरा, या 4ही गोष्टी आमच्या जीवनामध्ये, आमच्या मंडळीमध्ये याव्या आणि तुझं प्रभावी काम व्हावं म्हणून मी प्रार्थना करतो देवा, तुझं अद्भुत कार्य कर. जे लोक हे वचन ऐकतील त्यांच्या संग ते बोल, त्यांचे अंतःकरण तयार कर, त्यांच्या जीवनामध्ये कार्य कर. तुला धन्यवाद करतो. येशूच्या नावात मागतो बापा, ऐका. आमेन.